स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत हिमाचल प्रदेशमधल्या सुप्रसिद्ध अशा पर्यटन स्थळी स्नो बघायला, म्हणजे बर्फवृष्टी बघायला रोहतांग पास येथे। मनालीपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर असणारा हा रोहतांग पास व्ह्यू पॉईंट खूपच सुंदर आहे। दिवसभरामध्ये हजारो पर्यटक तिथे विजिट करत असतात आणि ते स्नोची मजा घेत असतात। तर चला बघूया उंचावर असणार आहे रोहतांग पास कशा दिसते ते। रोहतांग पासला जाताना रस्त्याला तुम्हाला असे छोटे छोटे खूप सारे व्ह्यू पॉईंट्स आहेत, जिथे तुम्ही व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी करू शकतात। रोहतांग पासला जाणारा हा रस्ता थोडासा अवघड आहे। आजूबाजूनी डोंगर आणि त्यातून जाणारा हा सुंदर असा रस्ता, खूपच सुंदर प्रवास आहे। रोहतांग पासला जाताना थोडासा वेळ रस्त्यात थांबून नाश्ता वगैरे करून घ्या, कारण की एनर्जी लेवल थोडीशी हाय असणे गरजेचे आहे रोहतांग पासमध्ये। रोहतांग पास खूप उंचावर असल्यामुळे श्वास घ्यायला वगैरे त्रास होऊ शकतो, म्हणून आपल्यासोबत पाणी वगैरे कॅरी नक्की करावा आणि थोडंफार खाण्यासाठी सामानसुद्धा घेऊन जावे। तिथे पण भेटते, पण घेऊन गेलेले बेटर आहे। रोहतांग पासला जायला परमिटची गरज लागते। रोहतांग पासमध्ये दररोज 1000 गाड्यांसाठी परमिट काढले जाते। त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कुठल्याही गाड्या रोहतांग पासवर जाऊ शकत नाही। 2 दिवस अगोदरच हे परमिट बुकिंग करावं लागते। ह्याची चेकिंग गुलाबा चेकपोस्टवर केली जाते, जिथे परमिट दाखवल्यानंतरच रोहतांग पासमध्ये आपल्याला एंट्री भेटते। तर आपण आपल्या प्रायव्हेट गाड्या रोहतांग पासमध्ये नेऊ शकत नाही, त्याच्यासाठी परमिटची गरज लागते। 2 व्हीलर्स इथे नेऊ शकत नाही। तिकडच्या ज्या लोकल गाड्या आहेत त्यांच्याकडे परमिट असते, ते इथून पुढे जाऊ शकतात। आणि पब्लिक ट्रान्सपोर्टच्या सुद्धा बसेस आहेत, तर त्याच्याने सुद्धा तुम्ही इथे जाऊ शकता। तर मित्रांनो, आपल्याला रोहतांग पासला जात असताना हे जे ठिकाण आहे ते आपल्याला भेटेल। इथे व्यास ऋषीमुनींनी 12 वर्ष तपस्या केली, तेव्हा जाऊन इथे पाण्याचे उगमस्थान निर्माण झाले, इथून पाणी निघाले। असे मानले जाते की ह्या पवित्र पाण्याने सर्व दुःख नष्ट होतात। तर चला बघूया मित्रांनो पुढे जाऊन की कशा प्रकारे हे पाण्याचे जे कुंड आहे ते आहे। मम्मी फोटो लो
तर त्या ठिकाणाला व्हिजिट केल्यानंतर आम्ही परत एकदा प्रवास सुरू केला. आजूबाजूने उंच उंच असे पर्वतीय रांगा आणि त्यावर सफेद चादर उडून बसणारा सुंदर बर्फ ह्या प्रवासाला एक वेगळा अनुभव देतो. तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलेले आहेत रोहतांग पास नो पॉईंट जवळ. तर गाडी पार्किंगला लावून आता थोडंसं वरती आपल्याला जावं लागेल, चढावं लागेल, कारण की जो बर्फवृष्टी आहे ती अद्याप जास्ती झालेली नाही आहे. त्याच्यामुळे बर्फ जो आहे तो थोडासा वरती येतो. बर्फाच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला थोडंसं वरती चढाई करावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही निघालो आहोत. तर चला बघूया, बर्फाची मजा घेऊया, स्नोची मजा घेऊया, ह्या प्रवासाची मजा घेऊया. रोहतांग पास हे हिमाचल प्रदेशमधील सर्वात उंच शिखर आहे. पूर्व भागातील सर्वात उंच पर्वत असणारा हा रोहतांग पास. ह्याची उंची सुमारे 13,058 फूट म्हणजेच 3,980 मीटर आहे. इतक्या उंचावर असल्यामुळे इथे जास्तीत जास्त बर्फवृष्टी होते आणि त्याचाच आनंद घेण्यासाठी इथे पर्यटकांची गर्दी आपल्याला बघायला भेटते. चला तर बर्फाची मजा घेऊया आणि ह्या सुंदर अनुभव आयुष्यात आपल्या आलेला आहे त्याची एक मेमरी आपल्या जवळ घेत करूया. आम्ही हा प्रवास नोव्हेंबर फर्स्ट वीकमध्ये केला, त्याच्यामुळे अद्याप तरी भरपूर बर्फवृष्टी झालेली नाही आहे आणि पुढे ही बर्फवृष्टी वाढेल आणि तेव्हा इकडचा एक वेगळा नजारा असेल. तर तुम्ही हा प्रवास डिसेंबर जानेवारी ह्या कालावधीमध्ये करू शकता. चला तर ह्या डेस्टिनेशनची मजा आपल्या मित्रांसोबत घेऊया आणि रोहतांग पास एक्सप्लोर करूया. थोडी सेल्फी, थोडा व्हिडिओ आणि थोडे रील्स मित्रांसोबत बनणारच, कारण मित्रसोबत असतील तर प्रवास सुंदरच होतो आणि त्यावर हा बर्फ म्हणजे स्नो फाईट तर होणारच.
झालेली आहे आणि आपण परत एकदा मनालीला चाललो. मनालीला जात असताना आपल्याला रस्त्यात भेटतो तो म्हणजे अटल टनल, ज्याची लांबी 8.9 म्हणजे जवळपास 9 किलोमीटर हा लांबा टनल आहे. हा टनल भारतातील सर्वात मोठ्या टनलपैकी एक आहे. ह्या टनलमुळे लेह टू मनाली ह्याच्यातले 46 किलोमीटरचे अंतर कमी होते. लेह मनाली मार्ग हा जबरदस्त बर्फवृष्टीमुळे फक्त 4 महिने उघडा असतो आणि ह्या टनलमुळे आता हिवाळ्यातसुद्धा हा मार्ग खुला राहू शकतो. रोहतांगवरून परतीच्या प्रवासामध्ये आपल्याला पुढे भेटतो सोलांग व्हॅली. सोलांग व्हॅली हे सुद्धा पर्यटकांचे एक मोठे आकर्षण केंद्र आहे. इथे रिलॅक्सेशनसाठी वगैरे भरपूर जागा आहे आणि इथे येऊन मनाला शांतता भेटू शकते. आणि हिवाळ्यामध्ये हे बर्फवृष्टीमुळे एक वेगळं रूप घेते आणि इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा होतात. इकडच्या आजूबाजूच्या हिरवळ परिसरामुळे आपल्याला हे मिनी स्वित्झर्लंडसुद्धा सांगता येऊ शकते. म्हणून पर्यटकांसाठी हे वेगळे आकर्षण बनून राहिलेले आहे. तर आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, सी यू, टाटा.